दिसतोय तुम्हाला बाहेर रबरचा, तो साचा आहे. सो हे गाइस, कैसे हो? नमस्कार, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसांनी आपण ब्लॉग टाकलो आहे, त्यासाठी क्षमस्व असावे. तर काय नाही, रँडम ब्लॉग करायचं चाललं आहे. आणि आज आपण आहोत मध्ये, आणि बापट कॅम्प कसा झाला आहे, मोकळाच्या मोकळा. इथे दरवर्षी मूर्त्या असतात, यावर्षी या फक्त क्वचितच मूर्त्या दिसत आहेत. आणि आपण आहोत बरोबर या चिमणीच्या तिथे, आणि इथे आपण गाडी लावलेली आहे. आणि पुढे त्रिकर आर्ट्समध्ये यावेळेस गणपतीच नाही आहेत. बाकीच्या ठिकाणीवर बघू, तुम्हाला दाखवू, रँडम सगळे जसे जसे आपण फिरतो चालत तसं फिरवतो आणि तुम्हाला गणपती दाखवू. चला, तर पाठीमागच्या ॲडव्हर्टाईजला आपण जरासं निग्लेक्ट करू आणि पुढं जाऊ. तर मस्तपैकी आता सध्या गणपती साचा बनवायचं चाललं आहे स्टॉक पॅरिसमध्ये. तर डावटूजीचं काम चालू होय. होय. तर हे शेड पण मोकळं आहे यावेळेस, इथे पण अजून बनवायचं चालू नाही आहे. ती एकच मूर्ती मागच्या वर्षीची आहे. मागच्या वर्षी सुद्धा कलर केली नव्हती, यावेळेस सुद्धा कलर केली नाही. सध्या तरी तर काहीच दिसत नाही आहे. हे बघ, सगळ्या जुन्या मूर्त्या बाहेर आलेल्या आहेत. आतमध्ये जरा सगळं काम चालू आहे मूर्तीचं, ते आपण नंतर बघू येता येतं तिकडून. सध्या अजून एवढं म्हणजे मूर्त्या अजून तेवढ्या म्हणाव्या तशा नाहीत केल्यात, म्हणजे तयार नाही आहेत. आणि त्याचं एक रिझन हेच आहे की मध्ये जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ह्याच्याबद्दल जे निकाल लागायचा होता, त्यामुळे मोठ्या मूर्त्या अजून सध्या तरी बनलेल्या नाही आहेत. आणि ॲक्च्युली काल त्याचा निकाल लागला आहे, पण मोठ्या मूर्त्यांसाठी लागला नाही आहे तो, असं कळालं मला. लहान मूर्त्यांसाठी लागला आहे. बघू काय काय होतं. आणि ह्या शेडमध्ये इथे असतो पाट्याकडील तालमीचा गणपती. आणि त्याच्या बाहेर आता सध्या दोन गवे आहेत, मोठ्याच्या मोठे. पण जे कोणाला गवे माहीत नसतील, गवा हा महाराष्ट्राच्या राधानगरीच्या जंगलांमध्ये बघायला मिळतो. काइंड ऑफ आपण जंगली बैल म्हणू शकतो. तर त्याला गवे म्हणतात. आणि त्यांची पॉवर अदांग असते. त्यांना 1 टन ते 1.5 टन वजनाचे असतात, होऊ शकतात. आणि भयानक पॉवर असते, भयानक. तर या शेडमध्ये, म्हणजे जे सगळ्यात मोठं शेड आपण म्हणतो, या शेडमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला मूर्त्या दिसत आहेत. पण एवढ्या पण नाही दिसत. आणि जसं तुम्ही बघता बाहेर ट्रक्स वगैरे लागलेले आहेत. इकडे पण 2 टेम्पो, हा एक टेम्पो आहे, आणि हे मोठे 2 टेम्पो लागलेले आहेत. आणि हे ॲक्च्युली गणपती बाप्पांना इथून न्यायसाठी आलेले आहेत. म्हणजे जे रॉ मूर्त्या असतात, विदाऊट कलर काम केलेल्या मूर्त्या ज्या असतात, त्यांना ते वेगवेगळ्या गावाला घेऊन जातात इथून. सो कच्च्या मूर्त्या आपण म्हणू शकतो, तर त्या इथून जातात. सो सध्या या शेडमध्ये पण एवढं बघायला मिळत नाही आहेत आपल्याला मूर्त्या. सध्या दुर्गा माता पण आहेत सध्या इथे. कुठले कुठले जे आहेत ते मागच्या वर्षी ज्या राहिलेल्या आहेत ते सुद्धा गणपती आहेत. कुठले कुठले नवीन तयार करत आहेत. जसं ही एक मूर्ती आहे, आता ही नवीन आहे. या मूर्त्या जुन्या आहेत. ही एक मूर्ती आहे ती नवीन आहे यावेळेस. या 2 मूर्त्या तशा अजून बनतील थोड्या दिवसात. आता सध्या तिथे पण साच्याचं काम चालू आहे, की गणपती नवे प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे ते साच्यांमध्ये घालत आहेत, ते पण चालू आहे. सो जसं जसं त्या निकाल लागला आहे आपल्या याचा, कोर्टाचा जो निकाल लागला आहे त्यानुसार आता सध्यापर्यंत चालू झाले काम.
तर मागच्या वर्षी ह्या पूर्ण या मोठ्या शेडमध्ये मोठमोठे 21 फुटी वगैरे इथे मूर्त्या होत्या, जवळपास 3 मूर्त्या होत्या इथे. सध्या अजून तर काही तयारी दिसत नाही आहे. आणि ह्या पण मागच्या वेळेच्या जुन्या मूर्त्या आहेत, या सगळ्या बऱ्या अशाच. सो अजून तर सध्या तरी काही काम दिसत नाही आहे. खूप लवकर चालू होईल काम, त्यामुळे परत एकदा व्हिडिओ बनवायला यायचं पुढच्या महिन्यामध्ये. तोपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी कवर झाल्या असणार. बऱ्यापैकी गोष्टींमध्ये म्हणजे मूर्त्यांचा कलर काम, मोठ्या मूर्त्या असू देत, ॲटलिस्ट साच्यांमधनं तर बाहेर निघाल्या असणार आहेत मोठ्या मूर्त्या. पण सध्या तरी छोट्या मूर्त्या चालू आहेत. आता तुम्हाला हे समजेल की हार घातलेले ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या म्हणजे साच्यातून निघालेले पहिले गणपती. कळलं काय? कारण मागच्या वेळेस ह्या शेडमध्ये ती विषय होता की जो साच्यामधून पहिला गणपती काढला होता, जे प्रत्येक वर्षी जो साच्यातून गणपती काढला जातो पहिला आणि दुसरा, त्या गणपतींना हार घातले जातात. असे ते 2 गणपती आहेत आत्ता. आणि इथला जो काम चालू नाही आहे. आणि हा गणपती अजून इथेच आहे. हा गणपती ह्याची मागच्या वेळेस काहीतरी खराब झाली होती, त्यामुळे ह्याचा साचा व्यवस्थित बनवू शकला नाही. आत्ता ह्याचा साचा निघाला आहे. म्हणजे आता हे जे दिसतंय तुम्हाला बाहेरून रबरचं, तो साचा आहे. तो रबरचा साचा काढला जाईल. त्या रबरच्या साच्यामध्ये नंतर प्लास्टर भरला जाईल आणि मग ते रबर काढला की हा पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती तयार. मागच्या वेळेस होतं ते पूर्ण मातीमध्ये होता गणपती. म्हणजे मातीचा जो पहिलं स्ट्रक्चर असते त्यामध्ये होतं. हां, फॉर एक्झाम्पल दिस. हां, हे त्याचे हात आहेत बघा. तो एक हा एक, हे हात आहे त्या गणपतीचे. कळलं बघा, हे हा हात आहे, तो चोच आहे गरुडाची ती. अजून इथे एक हात आहे बघा. हा एक हात आहे तिथे पुढे. आणि नंतर मग असा साचा तयार होणार. आणि या साच्यामध्ये नंतर तसं आता तिकडे बघतो आपण, तसं यामध्ये प्लास्टर घातलं जाईल. मग तो रबरचा साचा ओढून काढला जातो आहे आणि ती मूर्ती पाठीमागे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये तयार होते. सो असे गणपती तयार होतात. आता हे गणपतीची मोठी बॉडी आहे. तिकडे या बाजूला आरती आहे, या बाजूला आरती आहे. हे पण म्हणजे असं अर्धा साच्यातून काढलं आहे, म्हणजे पूर्ण नाही काढलं. अशा गोष्टी असतात. एक मिनिट बोलायला लागलं, जाऊन आपण काय म्हणतात बघून. चला, ॲज युजली 4 वर्ष झाले येतो आहे, त्यामुळे त्यांनी ओळखलं आणि बोलून म्हटलं की व्हिडिओ केला काय, व्यवस्थित केला काय. आता यावर्षी तो एकच गणपतीची मूर्ती मोठी आहे, ती साच्यातून काढायची आहे. कुठली ती आता जी गरुडाची दाखवली तुम्हाला. सो थोडं असं भारी पण वाटतं आहे की यार ओळखत आहेत लोक. ॲटलिस्ट म्हणजे येऊन जातो म्हणून तर ओळखत आहेत. व्हिडिओ बघतायत नाही बघतायत माहीत नाही, पण ॲटलिस्ट येऊन जातो आहे, दरवर्षी येतो आहे, दरवर्षी व्हिडिओ करतो आहे, त्यामुळे तर ओळखत आहेत लोक. आणि असे गणपती घेऊन जातात. बसल बघितलं दिसला म्हणून दाखवतो. मोस्टली जे कलर केलेले गणपती नसतात ना, जे रॉ मूर्ती आहेत सगळ्या, त्या सगळ्या मोस्टली बाहेर जातात. आणि कलर केलेल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या इतक्याच असतात, म्हणजे बाहेर जास्त देत नाहीत. कारण त्यांचे पण गिराईक असतात. दरवर्षी बापडक्यामधून बरेचसेच कोल्हापूरकर जे आहेत त्या घरगुती मूर्त्या इथून घेऊन जातात. त्यामुळे कलर केलेल्या मोस्टली मूर्त्या तर इथं सांगतात. ज्या अनकलर मूर्त्या आहेत त्या तेवढ्या बाहेर दिल्या जातात. जसं इथं ही पण मागच्या वेळेस मूर्ती होती. आता अरे यार लिफ्ट करतायत. अरे साच्यातून काढला तो, जस्ट साच्यातून काढला तो. हो
तो आता इकडे जाऊ, इकडून तिकडे फिरवून येऊत, अजून कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत काय बघू. तिथे तर आहेत, घरगुती पण आहेत, मोस्टली घरगुत्याच आहेत त्या मूर्त्या. खूप सुंदर मूर्त्या तिथे पण. महाराजांची मूर्ती, स्वामी समर्थ महाराज बाय द वे, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, स्वामी समर्थ महाराजांच्या रूपातली मूर्ती आहे. बऱ्याचशा सुंदर मूर्ती आहे तिथे सुद्धा. आणि तशी आत्ता सध्या आपण आपलं जे अपार्टमेंटचं मंडळ आहे त्यामध्ये सुद्धा आपण ह्या साईडची बसवतो. सो ते सुद्धा माझं पण काम होऊन जाईल की कुठं कुठं मूर्त्या चांगल्या आहेत, ते एक गोष्ट होऊन जाईल त्या हिशोबाने. माझ्या पाठीमागे मुलगी दिसते का नाही माहीत नाही तुम्हाला, जर दिसत असली ना तर ती दगडाने खेळायला लागले. तिचा अट्टाहास असा आहे की तो दगड मी घरापर्यंत घेऊन जाणार, त्याला मारत मारत मारून मी त्याला घरापर्यंत घेऊन जाणार, आणि ते अजून पण करायला लागले. सो आहे व्यवस्थित सध्या आता कामं चालू आहेत, साच्यांची वगैरे कामं चालू, मोस्टली छोट्या गणपतीचे चालू आहेत. इथे होता तो मोठा गणपती होता मागच्या वेळेस, यस तो मोठा गणपती, तोच बघायसाठी आलो, त्याचं काय काय झालं आहे. आणि यावर्षी हा जाणार आहे, ह्याचं काम पूर्ण होईल यावर्षी. बघू, हा गणपती तयार होताना बघायचा आहे. त्याचं ऑलमोस्ट पोटापर्यंतचं काम झालं होतं त्यावेळेस मी त्याला बघितलं होतं. आता खूप म्हणजे मागच्या वर्षी पूर्ण त्याचं काम पूर्ण झालं, फक्त कलर काम आणि मुकुट ते तेवढं राहिलं होतं त्याचं. 2-4 गणपती असतात इथे मोठे, इथे एक असतात, कदाचित ह्याच ह्यांच्याकडे असतात. बघूत नंतर हळूहळू आपल्याला कळतील. तर आज जो आता गणपती बघितला त्याचेच हे बाहेरचे हात वगैरे आहेत, हात सोंड वगैरे पण असेल ह्यामध्ये. आणि मी फर्स्ट टाईम बघतोय साचा नाही आहे या गोष्टीचा, म्हणजे साचा ह्याने तयार केला आहे. कशापासून, जे आपण फायबर वेस्टिंग म्हणतो ना, गाडीला वगैरे समजा कुठेतरी क्रॅक पडला असेल किंवा काहीतरी तुटलं असेल त्या ठिकाणी आपण एक कुठली तरी गोष्ट जोडायसाठी आपण फायबर पेस्टिंग म्हणून एक असतं, एक फायबर पेस्टिंग नावाचं, ते करतो आपण. त्या ह्याने फायबर पेस्टिंग करून त्यांनी हात बनवला आहे, त्याचं गणपती बाप्पांचं तोंड बनवलं आहे, गणपती बाप्पांचं बाकीचं शरीर बनवलं आहे पूर्ण. म्हणजे ही टेक्नॉलॉजी फर्स्ट टाईम पहिल्यांदा मला वॅक्स वाटलं, बिकॉज ते ग्रीन कलरमध्ये होतं. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मेकॅनिकल फील्डमध्ये जर तुम्ही बघितला तर वॅक्स कास्टिंग म्हणून पण असतं, एक गोष्ट असते वॅक्स कास्टिंग नावाची. सो ती वाटली पहिल्यांदा मला, ते वॅक्स आहे असं वाटलं, पण नाही, फायबर पेस्टिंग करून तो साचा तयार केला आहे. त्या साच्यामध्ये आतमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस घालून ते सगळं बनवलेलं आहे. आणि तो साचा परत बंद करून त्याच्यावरती परत प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावून ते आवळून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो साचा उघडले की गणपतीचे ते बरेचसेच अवयव आहेत ते आपल्याला दिसतात. आणि ते फक्त कनेक्ट करायचे आणि जिथे ते कनेक्ट केलेले याचे डाग दिसतात त्याला पेस्ट करून घट्ट बनवायचे. मागच्या वेळेस इथे पण आलो होतो आपण, लालबाग आर्ट्समध्ये, श्री साई आर्ट्समध्ये आलो होतो, त्याच्या पुढे पण आलो होतो, ते बडोदरेकर आर्ट कदाचित, हां बडोदरेकर आर्ट्स, तिथे पण आलो होतो मागच्या वेळेस. सो हे बऱ्याच ठिकाणी आलो आहे मागच्या वेळेस, पण मागच्या वेळेस तुम्ही सजेस्ट केला होता की इथे जावा तिथे जावा, त्यामुळे आता मला माहीत आहे कुठं कुठं जायचं आहे, काय काय बघायचं आहे. पण आता सध्या तरी मूर्त्या तर नाही आहेत कुठे व्यवस्थित, पूर्ण अशा किंवा मोठ्या मूर्त्यासुद्धा नाही आहेत. घरगुती मूर्त्या आहेत, त्या पण घरगुती मूर्त्या अर्धवट आहेत. बऱ्याचशाच ज्यांचं कलर काम झालं आहे, कुणाकुणाचं कलर काम झालं नाही आहे, त्या बाहेर चालल्यात मूर्त्या. अशाच मूर्त्या मोस्टली आहेत तिथे. हे आता मग अशी दाखवल्याप्रमाणे कुठेतरी आर्ट्स तर अजून म्हणजे आता जस्ट ह्यांच्याकडूनच ऐकलं मी की घरगुती मूर्त्या कशा छोट्या छोट्या असतात, त्यामुळे ते घरातलेच लोक त्यांच्या म्हणजे जे कुंभार आहेत ते घरातलेच लोक त्यांच्या बनवतात. आणि ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यासाठी कामगार हायर केले जातात बाहेरून, आणि सध्या तरी त्यांच्याकडे कामगार नाही आहेत असा इश्यू झाला आहे, त्यामुळे सध्या तरी अजून तटलेला आहे. आणि मागच्या वेळेस आपण आमचा गणपती कुठून घेतला होता रे, हां तिथूनच कुठून तरी घेतला होता. इथले पण गणपती आवडले होते मला, सिद्धेश आर्ट्स कदाचित नाही, इथून नाही तिथून घेतला होता पुढून गणपती आपण. हां इथून घेतला होता गणपती या इथून. तर
सध्या तरी घरगुतीच गणपती दिसत आहेत आपल्याला. फ्रेंड्स तरुण मंडळ. इथे एक आहे बरोडतेकर आर्ट्स. नाही इथं कुठलं आहे नाही विसरलो मी. बरोडतेकर नाही. इथं एक विसरलो कुठलं तरी आहे. इथे आपण आतनं या मागच्या वेळेस गणपती बनवले होते कारण की वरच्यांचंच आहे. वरच्या मूर्त्या इथं येतात खालती कलर कामसाठी. सो हे बघा या आहेत मूर्त्या वर. कुडीत्रेकर आर्ट्स. सॉरी कुडीत्रेकर आर्ट्स. ते चालू आहे मूर्त्या बनवायचं काम चालू आहे इथे जोरात चालू आहे. थोड्या जुन्या मूर्त्या आहेत थोड्या नवीन बनवायचं चालू आहे. तर सध्या आपण त्रिमूर्ती आर्टच्या आधारात आहे. त्रिमूर्ती आर्ट्स आणि आहे मयूर आर्ट्स. तर ते दोघांवर आपल्याला चांगले ओळखतात. त्रिमूर्ती आर्ट्स तर बंद आहे आणि इथं पण नाही आहे. काय नाही काहीच नाही दिसलं मयूर आर्ट्समध्ये. जरासा दरवाजा ओपन होता त्यातून दिसलं काहीच नाही. शेड अख्खच्या अख्खं मोकळं आहे. पूर्ण मोकळं शेड आहे. बापरे म्हणजे लिटरली एवढं ओसडपणा असं म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं मला की जरासुद्धा गणपती तयार नाही आहेत. जे लिटरली खरी गोष्ट आहे की जे गणपती आहेत आत्ता जे मोठे गणपती म्हणजे 6-7 फुटाचे 8 फुटाचे गणपती जसं की असे हे सगळे जुने गणपती आहेत. म्हणजे मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे मोस्टली तरी मागच्या वर्षीचेच. आणि त्यामुळे वाचलेलो आहे. बरं त्यामुळे असं आहे की सध्या तरी अजून गणपती नाही आहेत तयार. छोटे गणपती घरगुती मूर्त्या तयार आहेत. मोठ्या मूर्त्या तयार नाही आहेत. घरगुती मूर्त्या पण तुम्हाला मी बऱ्यापैकी दाखवल्या आहेत आत्ता आणि बऱ्याच ठिकाणच्या दाखवल्या आहेत. एकाच ह्याच्यामधल्या पण नाहीत कवर केल्या बऱ्याचशाच ठिकाणच्या कवर केल्यात. सो होप सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. सायोनारा. बाय बाय.